तर अजितदादा गटाकडून संपर्क झाल्याचं आव्हाड यांनी म्हटलंय की हो, अजितदादा गटाकडच्या काही नेत्यांनी संपर्क केला अशी कबुली जितेंद्र आव्हाड यांनी दिलेली आहे। याचबद्दल बोलण्यासाठी शरद पवार गटाचे खासदार भास्कर भगरे आता आपल्यासोबत आहेत। भास्कर भगरेजी, आपल्याला कुठला संपर्क झालाय? अजितदादा गटाच्या कुठल्या नेत्यांनी आपल्याशी संपर्क साधलाय? कुठला प्रस्ताव दिलाय? पर्यंत कोणाचा फोन पण आलेला नाहीये। तर पार्लमेंटमध्ये बी तडकरे साहेब वगैरे भेटतात, कधी या विषयावरती चर्चा पण झालेली नाहीये। आणि मी म्हणजे या संदर्भात माझ्या माहितीप्रमाणे असं काही आजपर्यंत चर्चा नाहीये। पण भास्कर भगरेजी, जितेंद्र आव्हाड तर म्हणतात की त्यांचा रोख असा आहे की मी जे काही बोलतो ते सुप्रियाताईंशी बोलतो आणि त्यांनी कबूल केलंय की अशा प्रकारचा संपर्क खासदारांसोबत करण्यात आलाय आणि अशा पद्धतीचा प्रस्ताव देण्यात आलाय। ही त्यांनी आता काही मिनिटांपूर्वी कबुली दिली आहे। वरिष्ठ नेत्यांनी कोणी संपर्क केलेला नाहीये। हो, ओके। मग इतर कुठल्या नेत्यांनी संपर्क केलाय? अजितदादा गटामधल्या वरिष्ठ नाही तर इतर कुठले नेते दुसऱ्या फळीतले? नाही, कोणीच केलेला नाही आज। बरं, असा कुठला प्रस्ताव आला किंवा असा कुठला संपर्क आपल्याशी साधण्याचा प्रयत्न झाला तर आपली भूमिका नेमकी काय असणार आहे? नाही, आम्ही आदरणीय पवार साहेब आहेत, आदरणीय सुप्रियाताई आहेत, आम्ही सगळे खासदार एका विचाराने दिल्लीमध्ये काम करतो। त्याच्यामुळे जो काय निर्णय होईल तो सगळ्यांच्या विचारांनी होईल, परंतु असं काही या संदर्भात चर्चा झालेली नाही। ओके। काही वेळापूर्वी भगरेजी आम्ही अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली। त्यांनी एक दावा केलाय की शरद पवार गटातले काही खासदार हे अजितदारांच्या संपर्कात आहेत आणि येत्या काळात ते येऊ पण शकतात सोबत। हे बघा, आता अमोल मिटकरी ते स्वतःचं मत त्या ठिकाणी व्यक्त करत असतील किंवा राज्यामध्ये अशा अफवा पसरवणं, राज्यातलं वातावरण गढूळ करणं हे काहींचे स्वभाव असतील, परंतु आजपर्यंत तसं काही चर्चा झालेल्या मला तरी आठवत नाही। ओके, एक शेवटचा प्रश्न। या प्रस्तावाबद्दल एक आणखी अट होती ज्याचा समावेश आहे, ज्याच्यावर आक्षेप घेण्यात आल्याची सूत्रांकडून माहिती आहे की बाप आणि लेकी म्हणजे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना सोडून अजित पवारांसोबत या अशी अट या प्रस्तावात असल्याची माहिती आहे। याच्याबद्दल तुम्ही नेमकी काय प्रतिक्रिया द्याल? मी आपल्याला सांगतोय की या संदर्भामध्ये अशी कुठल्या प्रकारची चर्चा आदरणीय पवार साहेबांना किंवा सुप्रियाताईंना सोडून याची झालेली नाहीये आणि याची आम्ही कधी मान्य करणार नाही, कारण त्या पवार साहेबांमुळे आज सुप्रियाताईंमुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलोय। शेवटी त्यांचे आदेश हे आमच्यासाठी अंतिम असणार आहे, त्यामुळे असा कोणताही विचार आमच्या मनामध्ये तरी नाही। ठीक आहे, धन्यवाद भास्कर भगरेजी आपल्या या प्रतिक्रियेबद्दल।